टीव्हीके तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांचा शपथविधी आज बहुमत नसल्यानं हुकल्याचं चित्र आहे। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथ दिली जाणार नाही असं सूत्रांची माहिती आहे। टीव्हीके प्रमुख विजय हे बहुमत सिद्ध झाल्यानंतर शपथ घेऊ शकतात असं राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे। तमिळनाडूत स्थिर सरकार हवं असल्यानं राज्यपालांची ही भूमिका असल्याची माहिती संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, बहुमताचा आकडा हा 115 असता हा जेवढ्या प्रमाणात आहे त्या तुलनेत 10 ते 15 आमदार कमी पडत आहेत। काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे आणि चर्चा आहे की AIDMKचे आमदार फुटणार आहेत। काय चाललंय तमिळनाडूत? नाही, प्रामुख्याने राजकीय पेच प्रसन्न सर निर्माण झालेला आहे। एकीकडे हे सगळं सुरू असताना रिसॉर्ट पॉलिसी पुन्हा एकदा तामिळनाडूच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते। AIDMKच्या जवळपास 28 आमदारांना एका पदुचेरीमधल्या एका मोठ्या रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवण्यात आलेला आहे आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच खरं तर ही सगळी खेळी खेळली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। विजय थलपती हे राजेंद्र अर्लेकर जे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत तामिळनाडूचे, त्यांना जाऊन भेटलेले होते। आत्ता जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार पुन्हा एकदा त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। फ्लोर टेस्ट घेण्यासाठीचं निमंत्रण टीव्हीके पक्षाला प्रामुख्यानं विजय थलपती यांना दिलं जाऊ शकतं। मात्र बहुमताचा आकडा ते गाठतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। काँग्रेसचे 5 मिळून जवळपास 113 आमदारांचा पाठिंबा झालेला आहे। मात्र मॅजिक फिगर जी आहे ती 118 आहे। त्यामुळे आत्तापर्यंत 5 आमदारांचा पाठिंबा विजय थलपती यांना खरं तर कमी पडतोय असं म्हणता येईल आणि तो सिद्ध करण्यात थलपती यांना यश येतं का हे बघावं लागेल। आजच खरं तर शपथविधी होणार होता, त्यानुसार ते राजभवनात गेलेले होते राजेंद्र अर्लेकर यांना भेटायला। मात्र त्या ठिकाणी त्यांना नाकारण्यात आलं। बहुमत नसल्यामुळं शपथविधीचं थेट जे निमंत्रण आहे ते देण्यात आलं नाही आणि AIDMKचे आमदार जे आहेत ते त्यांना सपोर्ट करतात का हे बघावं लागेल, कारण DMK आणि AIDMK यांच्यामध्ये देखील आता एक संघर्ष पाहायला मिळतोय आणि आपल्याला माहिती आहे यापूर्वी AIDMK हे NDAतला एक घटक पक्ष होता। त्यामुळे भाजपच्या मदतीनंच विजय थलपती हे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करतात का हे बघा। आणि हे सुद्धा अतिशय सूचक होतं की AIDMKच्या आमदारांना पुदुच्चेरीला नेलं जाते जिथे नुकतीच भाजपची सत्ता आलेली आहे। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।